नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत BSc ॲग्री ॲडमिशन्स, म्हणजे थोडक्यात ॲग्री रिलेटेड जेवढे काही ॲडमिशन्स आहेत, ॲग्री रिलेटेड जेवढे कोर्सेस आहेत त्या संदर्भातले ॲडमिशन प्रोसेस 2025 मध्ये कशी असणार आहे तर थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलाइड कोर्सेस कोणते आहेत ॲग्रीचे, तर ते पण आपण बघणार आहोत। त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे, कॅप राऊंड कसे असणार आहेत, एलिजिबिलिटी काय, आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कुठले आहेत। जसं की हे तुम्ही जेवढे कोर्सेस दिसतात तर हे BSc ॲग्रीचे हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे महाराष्ट्रामधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहेत। पहिलं जे कोर्स आहे BSc ॲग्रिकल्चर, त्यानंतर दुसरा आहे BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BFSc फिशरी सायन्स, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी, BSc कम्युनिटी सायन्स, BTech बायोटेक्नॉलॉजी आणि BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ज्याला ABM असंही पण म्हणतात। तर हे सगळे जे कोर्सेस आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कोर्स नाहीये, तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सापडेल का हा BSc ॲग्री कोर्स जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, बाकीचे कोर्सेस काही ठिकाणीच आहेत, सगळ्या ठिकाणी सगळे कोर्स सापडणार नाही। आता यानंतर आपण बघू की ऍडमिशन प्रोसिजर कुठं सुरू होते। सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे ऍडमिशन नोटिफिकेशन। 2025चं ऍडमिशन नोटिफिकेशन येणार आहे। त्यानंतर ही वेबसाईट आहे CET-CEL-MAHACET.org, तर ज्या कदाचित तुम्ही याच वेबसाईटवरून तुमचं CETचं डॉक्युमेंट डाउनलोड केलं असेल, जो रिझल्ट होता तो या होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल कॅप राऊंड 2025-26। तर ऍक्च्युली हे असं पेज ओपन होतं, होम पेज, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल ऍडमिशन प्रोसेस 2025-26, तर त्याच्यावरती क्लिक करा तर हे होम पेज ओपन होईल कॅप राऊंड 2025-26 साठी। आणि त्यानंतर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल खाली त्याच्या ॲग्रिकल्चरल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस, तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर अजून काही होत नाही, कारण ऍडमिशन प्रोसिजर अजून सुरू झालेली आहे। जशी ही प्रोसिजर सुरू होईल तसं मी माझ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पण अपलोड करेल। त्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू झाल्यानंतर पहिलं तुम्हाला करायचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आणि त्यानंतर कॅप राऊंड्स। कॅप राऊंड म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज सिलेक्शन करायचे ते। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे रजिस्ट्रेशन ऑनलाईनच असतं आणि तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय करून घ्यायचे असतात, आणि हे केले जातात ॲग्री कॉलेजेसला। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आणि ऍडमिशन, तर याचा काही संबंध नाही, तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात, किंवा दुसरी पण प्रोसेस आहे की तुम्ही ऑनलाईन हे व्हेरीफाय करू शकतात। त्यानंतर लागते मेरिट लिस्ट। तर मेरिट लिस्ट मध्ये दोन प्रकारचं, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर काही त्रुटी असेल तुमचं तर नाव येणार नाही, पण फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचं ऍडमिशन होणार नाही कॅप राऊंड थ्रू। त्यानंतर पुढे असतात सिलेक्शन ऑफ कॉलेजेस। आता या वर्षीच्या गव्हर्नमेंटच्या GR नुसार 4 राऊंड होतील, जसं नोटिफिकेशन येईल त्यानुसार आपल्याला समजेलच। पाठीमागच्या वर्षी 3 राऊंड झाले होते, यावर्षी कदाचित हे 4 होतीलच। आणि याची नियमावली जी आहे तर ती वेगळी नियमावली आहे बाकीच्या कोर्सेसपेक्षा, टेक्निकल कोर्सेसपेक्षा। तर त्याची काही नियमावली ते पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सांगणार आहे। एलिजिबिलिटी काय आहे ॲग्री कोर्सेससाठी, तर सगळे जे कोर्सेस आहेत तर सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला लागतात 12वीचे जे मार्क्स आहेत, PCM और PCB हे दोन्ही पण चालतात, मॅथ और बायोलॉजी। तर यांचं जे ॲग्रिगेट आहे ओपन कॅटेगरीसाठी हे 50% आहे, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 40% आहे। रिझर्व कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीत लाईक SC, ST, NT, OBC, तर ह्या ज्या कॅटेगरीज आहेत तर यांच्यासाठी रिझर्व आहे 40% ॲग्रिगेट तुम्हाला मार्क्स पाहिजे। आता MST CT 2025 दोन्ही ग्रुप पैकी कोणतेही चालेल, PCM PCB। JEE मेन्स 2025 ही पण चालेल, किंवा नीट 2025 ही पण चालेल। फक्त एक कोर्स असा आहे BTech ॲग्री इंजिनिअरिंग, ज्या ठिकाणी नीट चालणार नाही, कारण या ठिकाणी हे मॅथमॅटिक आहे BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, तर त्यामुळे फक्त इथं नीट चालत नाही,
इथं JEE किंवा MST CET फक्त PCM चालेल, PCB पण त्या ठिकाणी चालणार नाही. फक्त तेवढाच एक कोर्स थोडासा वेगळा आहे, बाकीच्या कोर्सेससाठी सगळं चालतं. आता महत्वाचं म्हणजे पुढे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात. तर MST CETचं मार्कशीट, PCB किंवा PCM जसं फक्त एक कोर्स सोडून मी तुम्हाला सांगितले, आणि नीटचा रिझल्ट किंवा JEEचा रिझल्ट यापैकी कुठलाही पण एक चालेल सगळ्याच कॅटेगरीसाठी. त्यानंतर 10वी आणि 12वीचं मार्कशीट लागणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट हे 12वीचं लागतं. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती इंडियन मेन्शन केलेलं असेल तर ते लागणार नाही. बर्थ और डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र रहिवासी आहात का, तर हा एक डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते पण लागेल, पण कास्ट सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि SC ST लाच लागते. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फक्त ह्या 2 कॅटेगरीला लागते. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि NT ला लागणार आहे, बाकीच्यांना लागणार नाही. EWS सर्टिफिकेट हे फक्त EWS ला लागेल. आणि इन्कम सर्टिफिकेट, तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे कुठल्या स्कॉलरशिपसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 2026चं पाहिजे. त्यानंतर हे महत्वाचे डॉक्युमेंट्स. आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कंपल्सरी डॉक्युमेंट्स नाही, पण यांनी मार्क्स वाढतात. तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात तर त्याच्यामध्ये काही मार्क्स वाढतात. तर एक असं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट ऑफ एन ऍग्रिकल्चरलिस्ट, म्हणजे तुमचे आई वडील हे कृषी म्हणजे शेतकरी आहात, तर त्याचं एक सर्टिफिकेट लागणार आहे आणि ते तहसीलदार कडून भेटतं सगळ्याच कॅटेगरीसाठी. म्हणजे याच्यामध्ये तुमचे मार्क्स वाढतात. तुमच्याकडे 7-12 जर असेल किंवा खसारा प्लॅन असेल तर तो पण चालतो, सगळ्याच कॅटेगरीला तो लागणार आहे. म्हणजे हे कंपल्सरी नाहीत हे 3 सर्टिफिकेट जे शेवटचे आहेत, बट यांनी तुमचे मार्क्स वाढतात आणि मार्क्स जर वाढले तर तुमचे ऍडमिशन होण्याचे चान्सेस कॉलेजेसमध्ये वाढतात. तुम्ही भूमिहीन आहात आणि लेबर आहात तर हे असं एक सर्टिफिकेट आहे जे तहसीलदारने दिलेलं असतं. तर हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ऍग्री आहे म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे तर त्यांना हे भेटणार नाही. तर हा सुद्धा असाच एक मुद्दा आहे की याच्यामध्ये मार्क्स वाढतात. अजून काही सर्टिफिकेट असे आहेत का त्याच्यामुळे मार्क्स वाढतात, तर ते मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सांगणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करू शकता. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.